नमस्कार मंडळी, बांधकाम कामगारांना महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या योजनेचा लाभ दिला जात आहे। या सर्व योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना अर्ज करणे आवश्यक असते। अर्ज करताना त्यांना एक तर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर द्यावा लागतो किंवा अर्ज केल्याची पावती त्यांना सोबत जोडावी लागते। पण आता बऱ्याचशा बांधकाम कामगारांकडून पावती ही हरवलेली असते आणि जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो देखील त्यांच्या काही लक्षामध्ये राहत नाही। पात्र असून देखील ते यानंतर अर्ज करू शकत नाहीत। पण आता त्यांना अर्ज केल्याची पावती किंवा रजिस्ट्रेशन नंबर हा कसा मिळवायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राइब करायचं आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती यावं लागेल। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून देखील तुम्ही इथं येऊ शकता। आल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन हे ऑप्शन दाखवत आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमच्यासमोर काय अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन झालेलं आहे। या पेजवरती तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि करंट यूज मोबाईल नंबर म्हणजे जो तुमच्या मोबाईलमध्ये नंबर आहे तो मागवला जात आहे। सर्वात प्रथम वर आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर खाली आपला जो मोबाईल नंबर आहे तोही टाकायचा आहे। त्याच्यावरती एक OTP येणार आहे, त्यासाठी बरोबर हा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर OTP येणार आहे। OTP आला आहे। OTP इथं व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे। OTP हे टाकल्यानंतर व्हॅलिड OTPच्या वरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमच्यासमोर काय अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं आहे। या पेजवरती तुमची जेव्हा तुम्ही अर्ज केला आहे त्याची तारीख दाखवली आहे, तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर देखील दाखवलेला आहे आणि तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर देखील दाखवलेला आहे। तुम्ही अर्ज केलेला आहे, तुमचा रजिस्ट्रेशन स्टेटस काय आहे सध्या ते देखील तुम्हाला इथं दाखवलेलं आहे। आता ही पावती कशी डाउनलोड करायची तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। जर तुम्ही मोबाईलमध्ये पाहत असाल तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे असेल तर रजिस्ट्रेशन देखील नंबर दाखवलेला आहे, तो व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही या योजनेची पावती काढू शकतात, रजिस्ट्रेशन नंबर देखील मिळू शकतात आणि ॲक्नॉलेजमेंट नंबर देखील मिळू शकतात। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। माहिती पूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करायचं आहे। आपण योजनेचे जे फॉर्म असतो ते टेलिग्राम चॅनलवर देत असतो, त्याच्यामुळे ते देखील जॉईन करणं आवश्यक आहे।